दिनोळीचं मैदान पार पडलं आणि आज आपल्या सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस बलवा आज गुलाबाचा मानकरी ठरला. आपल्यासोबत त्याचे मालक अक्षय शेठ आहेत. अक्षय शेठ, पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. नमस्कार. काय सांगशील आजचा आनंद? नाही, आज त्या दिवशी लिमला एक मैदान झालं, तिथं राहिलो. त्यानंतर आज काढलं की दुसऱ्या मैदानात पण बैल फायनलला राहिला. परत एकदा त्याच जल्लोषात दरात मैदान म्हणजे आपला हा बलमा परत एकदा पळायला लागला. काय सांगशील आज? ह्या पळायला लागलाय त्या माग जी टीम आहे गोट्यावली, त्यांचे कष्ट भरपूर आहेत. बरोबर, त्यांच्या कष्टाचं हे फळ आहे. आजचं नियोजन कसं केलं होतं सरच्या? आजचं नियोजन आपले सध्या डॉक्टर आणि नियोजन असं दोन्ही तर एकत्र समीकरण म्हणजे आपले डॉक्टर बल्लाळ त्यांनी केलेलं हे नियोजन आहे आजचं. आता आपल्या बलमानं आजपर्यंत इतिहास करून ठेवलाय, प्रत्येकाला माहिती आहे. काही दिवस त्याचे अडचणी जे गेले दुखापतीत होता, नंतर उठून आता मागच्या लिमच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठेवला. आज पण लगेच दुसऱ्याच मैदानात पहिल्याचा मानकरी ठेवला. काय आनंद आहे? नाही, आनंद आहे. तुम्हाला सांगितलं ना, जे काही पोरांचे कष्ट आहे त्याच्या मागं त्याचं हे फळ आहे, बाकी दुसरं काय नाही. आत्तामध्ये जरा बॅड पॅच चालू होता, त्यावेळी अनुभव काय घेतला? कारण बलमाचं नाव कंटिन्यू आपलं महाराष्ट्रात चर्चेत आहे, पण एक बॅड पॅच असतो त्यावेळी काय अनुभव म्हणजे बॅड पॅच कोणाचाही असं म्हणजे कोणत्याही बैलाचा असू द्या पळणाऱ्या, शेवटी पळायला कमी आला, कुठं मार खायला लागला की पायऱ्याच्या अडचणी 100% आहेत तुम्हाला. बकासुरन बलमा ही जोडी सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की एक टॉपची जोडी आहे. आणि काय सांगाल या जोडीबद्दल? काय सांगा? लवकरच ती जोडी तुम्हाला पळताना दिसेल. मामांचं आमचं बोलणं झालेलं आहे, लवकरच दिसेल. कारण की पेडगाव म्हटलं मैदान म्हटलं की या दोघांचं नाव समोर येतं. काय सांगाल पेडगावची तयारी कशी आहे? पेडगावची तयारी आमचे मित्र तुषार घोरपडे त्यांनी पायरा करून ठेवलेला आहे आपला. कुठेतरी पेडगाव हिंद केसरीचं मैदान म्हणलं आणि बलमा म्हणलं की त्यानं तिथे इतिहास केलेला आहे. हजार गाड्यात 2 वेळा 1 नंबरचा मानकरी आहे. काय सांगायला एक वेगळंच आकर्षण असते पेडगाव मैदानामध्ये. पेडगाव मैदान सलग 2 वर्ष 1 नंबर केल्यामुळं सगळ्यांचं बघण्याचा दृष्टिकोन तिथं वेगळा होतोय आणि त्या फाटीला आपला बैल 2 उड्या जास्तच पडतो. आता विशेष म्हणजे बलमाचं कौतुक तेवढं करायचं, कारण आता बलमाचं वय भरपूर आहे, पण एक नाव म्हणजे खूप नाव करून ठेवलंय. आता अपेक्षा काय वाटतं बलमाकडून? कारण तो पळतोय, आपल्या वजीर ग्रुपसाठी पळत असेल, तुझ्यासाठी पळतोय. काय सांगतील त्याच्याबद्दल? काय नाही, पळतोय त्यानं आमच्यासाठी भरपूर करून ठेवलेलं आहे. काय अपेक्षा नाहीत आमच्याकडून, फक्त व्यायाम मध्ये बैल राहावा या गोष्टीसाठी आपण पळवतोय. आता तुम्ही बघत असाल की कमीत कमी एक 8 ते 9 दिवसाच्या गॅप शिवाय आपण बैल सुद्धा बाहेर काढत नाही. तरी वय काय आता बलमाचं? तरी कमीत कमी 11 वर्ष तरी बैलाचं सहज वय. 11 वर्ष झालं तरी अजून तरी पळतोय, तुमच्या नावासाठी पळतोय, साताराचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करतोय. असा सातारा एक्सप्रेस हरिण काय म्हणता जरा एकदा सांगा तुम्ही? त्याच्या पळाच्या जोरावर सगळ्यांनी त्याला नाव हरिण दिलेलं आहे. आणि तो बलमाच्या पाठीमागं आपला छोटा बलमा पण कुठंतरी त्याचं नाव चालवते किंवा आपल्या संपूर्ण ग्रुपचं नाव चालवते. काय नाही, चालू आहे, तो पण चांगला पळतोय. आता थोड्या दिवसात तो पण चांगला पळेल अशी अपेक्षा आहे आम्हाला. सर्जाबद्दल काय सांगाल? आज गाडी कशी पळाली? आजची गाडी चांगलीच पळाली. याच्या अगोदर आम्ही एकदा पळवलेली गाडी, त्यावेळी गटालाच मार खाल्लेला. त्यानंतर आज पुन्हा एकदा डॉक्टर म्हटले की पळवूया आपण, काय होत नाही, 100% गाडी गुलालात राहील आणि त्यांच्या शब्दाला आज यश आलं. सलगरी किंग बद्दल काय सांगाल? आपला हक्काचा माणूस. काय सांगाल? हक्काचा तो काय आपल्या घरातला माणूस होता, त्यामुळे त्याच्याबद्दल बोललं एवढं कमीच आहे आपण. नक्कीच जास्त काही वेळ घेतला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि पेडगावचं पण आम्हाला भव्य असं दोन्ही नंदींचं आपल्या मोठं एक नियोजन दिसेल ही सुद्धा शुभेच्छा असेल. धन्यवाद.